बांगलादेशात दिवसेंदिवस हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असताना तेथील सरकार बाग्याची भूमिका घेत असल्यामुळे भारतातील हिंदू समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। बांगलादेशातील सरकार, पोलीस प्रशासन आणि सैनिक दल समाजकंटकांवर कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे नुकतेच मोदी सरकारकडून चिंता व्यक्त करत बांगलादेशाच्या सरकारला याबाबत इशारा देण्यात आला। दरम्यान पैठण तालुका हिंदू समाज एकता समितीच्या वतीने वरील प्रकाराच्या निषेधार्थ पैठण शहराच्या बसस्थानक परिसरातील क्रांतीवीर महाराणा प्रताप चौकात 10 डिसेंबर मंगळवार दुपारी 12 वाजता लक्षवेधी निदर्शने आयोजित करण्यात आली। काही महिन्यापूर्वीच बांगलादेशात सत्ता बदल झाल्यानंतर प्रस्थापित सरकारकडून हिंदू समाजाच्या विरोधात अपप्रचार करण्यात आला। तेथील जनतेने हिंदू समाजावर अतोनात अत्याचार सुरू करून रोष व्यक्त सुरू केला। दरम्यान सरकार, सैनिक दल आणि पोलीस प्रशासन बाग्याची भूमिका घेत आहेत। परिणामी तेथील हिंदू समाजाची प्रार्थना स्थळे, मूर्त्यांची विटंबना करून हिंदू समाजावर खुलेआम अत्याचार केले जात आहेत। घरे जाळण्यात येऊन हिंदू समाजाच्या साधू संतांना जेलमध्ये टाकण्यात आले। या सर्व प्रकाराबाबत भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून 10 डिसेंबर रोजी अनेक ठिकाणी हिंदू समाजाचे लक्षवेधी निदर्शने आयोजित करण्यात आली। पैठण तालुका हिंदू समाज एकता समितीच्या वतीने शहरातील बसस्थानक परिसरातील महाराणा प्रताप चौकात 10 डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता लक्षवेधी निदर्शने करण्यात येणार आहेत। आयोजित या कार्यक्रमात जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। बांगलादेशात दिवसेंदिवस हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात आहे। या संदर्भात पैठण तालुक्यातील हिंदू समाजाच्या वतीने 10 डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता पैठण शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये लक्षवेधी निदर्शने आयोजित करण्यात आली। या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? बांगलादेशमध्ये आमच्या हिंदू बांधवांवर अतोनात अत्याचार होत आहेत आणि त्यांची क्रूरपणे हत्या केली जात आहे। लहान मुलांना, लहान मुलींवर अत्याचार होत आहेत। त्यासाठी तिथलं सरकार काहीही मदत म्हणून करत नाही। तिथल्या बांगलादेशामध्ये आमचे जे हिंदू बांधव राहतात त्यांना सुरक्षा प्रदान करावी यासाठी आम्ही लक्षवेधी निदर्शनं पैठणमध्ये करणार आहोत। तर आपण जनतेला काय आवाहन करणार? सर्व जनतेला हात जोडून विनंती करतो की सर्व हिंदूंनी या लक्षवेधी निदर्शनाच्या मध्ये सहभागी व्हावे आणि आपली हिंदूंची एक ताकद जगाला दाखवून द्यावी। हे निदर्शनं पूर्ण महाराष्ट्रभर 10 तारखेला होणार आहेत। पैठणमधून पण आपण आपला तीव्र निषेध, तीव्र राग आपण आपल्या माध्यमातून, मोर्चा या निदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना कळवणार आहोत। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। जय श्रीराम।